मित्रांनो नमस्कार, तुमचं या जंगम स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आज आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे। आपल्या चॅनलवर आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अशी व्यक्ती आलेली आहे की जिने अतिशय शून्यातून आपला या उद्योजकाचा प्रवास सुरू केला आणि आज समाजामध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिकाला आलेले आहेत। असे श्री ललित डोंगरे सर आज आपल्यामध्ये आलेले आहेत। अशा यशस्वी व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत। त्याची एक झलक आपण लगेच बघूया। मिस्टर ललित डोंगरे। असाच एक माहोल बनला होता आपल्या माय लाईफस्टाईलचा आणि आज 15 वर्षानंतर आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा संभाजीनगरमध्ये असा एक माहोल बनला आहे। एक जोरदार टाळी आपल्या सर्व माय लाईफस्टाईल परिवारासाठी असली पाहिजे मित्रांनो। कारण एकच सांगेल, आता जेवढे उरलेत ना त्यांच्याविषयीच बोलेल। जे निघून गेले ते कावळे होते आणि जे बसलेले आहेत ते माय लाईफस्टाईलचे असली मावळे आहेत मित्रांनो। आलेले आहेत सर, नमस्कार। तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। शिवशरणात। मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे, आमच्या प्रेक्षकांना असं जाणून घ्यायचं आहे की अतिशय संघर्षमय हा तुमचा प्रवास आहे आणि अनेक युवक आज तुम्हाला प्रेरणास्थान म्हणून बघत आहेत आणि तुमची हजारो नाही लाखोची टीम आज तुम्हाला फॉलोअप करते। तर आम्ही फक्त जाणू इच्छितो की तुमचा हा जो प्रवास आहे हा सुरुवात कशी झाली, हे थोडंसं आमच्या प्रेक्षकांना जर तुम्ही सांगितलं तर आनंददायक राहील। शिवशरणात। नमस्कार सर्व जंगम परिवार आणि संपूर्ण यूट्यूबर परिवाराला मी ललित डोंगरे जंगम आपल्याला नमस्कार करतो। आज आमचे बंधू सोमनाथ जंगम यांनी एक फार मोठा चान्स एक साधारण व्यक्तीला दिला आणि एक छोटासा इंटरव्ह्यू त्यांनी मला मागितला, ज्यासाठी तसं पाहायला गेलं तर 3 महिन्याचा अवधी लागला आम्हाला या छोट्याशा इंटरव्ह्यूसाठी। पण तरी मला सांगायला आवडतं, आमचे बंधू विचारतायत की कशी काय झाली ही संघर्षमय सुरुवात आणि कुठून झाली। तर बघायला गेलं तर मित्रांनो, छोटीशी ओळख जर सांगितली, नाव ललित रवींद्र डोंगरे, राहणार सटाणा, जिल्हा नाशिक। सटाणा या छोट्याशा गावात मी रस्त्यावर बसून मंगळसूत्र्यांमध्ये काळे मणी होऊन दिवसाला 50, 100, 200 रुपये रोज कमवण्याचं काम करत होतो। आणि असं काम करत असताना ते म्हणतात ना की तुम्ही जर काही पॉझिटिव्ह विचार करणार तर नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगलं मिळतं। तर असंच काम करत असताना अनेक वेळा डोक्यात विचार यायचा की आपण रस्त्यावर तर बसून आपलं पोट भरतोय, पण काय पुढच्या पिढीला रस्त्यावर बसवायचं आहे का? तर आमच्या गाठण कामाच्या व्यवसायातून एवढा पण इन्कम त्या काळात येत नव्हता जेणेकरून आपण आपल्या मुलाला एक हायर एज्युकेशन देऊन कुठं नोकरीला लावण्याचे स्वप्न पाहू शकत होतो। आणि त्यावेळेस विचार करायचो की मी जरी रस्त्यावर बसून पोट भरतोय, मुलाला रस्त्यावर बसून पोट भरू द्यायचं नाही, इतकं तरी त्याच्यासाठी चांगलं शिक्षण मिळावं, एवढं इन्कम आपलं असलं पाहिजे। आणि म्हणून मी कायम माझा व्यवसाय करत असताना एक ना एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स करत असायचो। आणि असेच एक्स्ट्रा इन्कम सोर्स करत असताना दिवाळीच्या दिवशी एक मानवरूपी देव माझ्याकडे आले आणि त्यांनी एक बिझनेस प्रेझेंटेशन मीटिंगसाठी मला इन्व्हिटेशन दिले।
तसं पाहायला गेलं तर दिवाळीला आम्ही कुठंच जात नसतो जंगम परिवार, कारण गाठण काम करणारे संपूर्ण आम्ही दिवाळीच्या दिवशी पूर्ण बिझी असतो. दिवाळी नसती पण त्या दिवशी गर्दी असती आमच्याकडं. तरी मला काय माहिती परमेश्वराने काय बुद्धी दिली, त्या दिवशी मी सर्व सोडून त्यांच्याबरोबर गेलो. अनेक बिझनेस प्रेझेंटेशन बघितल्यावर कुठंतरी विचार आला की अनेक एक्स्ट्रा इन्कम सोर्स आपण करतोय, हाही एक करून पाहावा. याच्या मागचा उद्देश सांगतो. मी माझ्या लाईफची जॉबची सुरुवात केली साधारण 1999 मध्ये, आणि तो होता माझा गुजरात वापी या शहरापाशी. मी माझ्या सर्व्हिस लाईफमध्ये पण यशस्वी झालो. मला सांगायला आनंद वाटतो, माझं लव्ह मॅरेज झालं आहे. वर्षा ललित डोंगरे आमच्या श्रीमतीचं नाव. आमचं लग्न पण वापी शहरातच झालं आहे. लग्नही यशस्वी झालं. म्हणून त्या दिवशी एक विचार आला, कारण हा बिझनेससुद्धा मला वापी शहरातून आला होता, की मी नोकरीला गेलो, यशस्वी झालो, लग्न यशस्वी झालं. म्हणून म्हटलं या 2 गोष्टी यशस्वी झाल्या, म्हणून तिसरी पण आपण करून पाहावं. म्हणून विचार आला की सुरुवात करू. पण मेन अडचण असती मराठी माणसाची, जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला लागतं भांडवल, पैसा. पण मी जो व्यवसाय ऐकला होता त्याला असं कुठलाही जास्त मोठं भांडवल लागणार नव्हतं. तरी पण जे काही पाहिजे होते तेवढे सुद्धा पैसे मला हा व्यवसाय उभा करण्यासाठी त्या दिवशी मिळाले नव्हते. आणि मग आतून एक निर्णय झाला होता, आणि त्या मानवरूपी देवाने, म्हणजे एक मानवानेच मला हा प्रेझेंटेशन दाखवलं. त्यांना मी कायम मानवरूपी देवच म्हणतो. आणि त्या व्यक्तीने मला दाखवलं. मी एकच सांगेल, त्या व्यक्तीला मनापासून नमन. मिस्टर किशोरजी आयरे सर, ज्यांना आम्ही महागुरू म्हणतो. त्या व्यक्तीने मला एकच सांगितलं की आयुष्यभर जरी रस्त्यावर बसून काळे मणी ओवत बसला तरी तुझ्याकडे शिल्लक किती असणार. आणि विचार कर, अर्ध्या रात्री तुझ्या घरात कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला इमर्जन्सी आली आणि हॉस्पिटलाइज करण्यासाठी तुला 20 ते 25 हजाराची गरज आहे. कोण देणार याचा एकदा अभ्यास कर. आणि भूतकाळात अनेक प्रसंग आम्ही बघितले होते, ज्यामध्ये पैसे नसल्यामुळे अनेक वेळा मेडिकल अडचणी आमच्या घरात आम्ही लहानपणापासून बघत आलेलो होतो. आणि तिथे कुठंतरी आवाज आला की भविष्यातही या घडू शकतात, आणि त्यासाठी पैशाची अडचणी यायला नको, म्हणून तरी हा व्यवसाय सुरू करू. पण अडचण होती, पैसा नव्हता. आणि ते म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आणि त्या दिवशी निर्णय झाला तो होता दिवाळीचा, की आपण एक पार्ट टाईम व्यवसाय सुरू करू. आणि तो व्यवसाय होता मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग. पैसे नव्हते. मी दिवाळीच्या दिवशी आमच्या गल्लीत सगळी दुनिया येऊन सोनं घेत होती. मी दिवाळीच्या दिवशी 5 ग्रॅम सोनं गहाण ठेवून हा बिझनेस सुरू केला. मला सर्वांनी वेड्यात काढलं. सर्वजण दिवाळीच्या दिवशी असा व्यवसाय करतोय म्हणून सर्वांनी एक आशीर्वाद दिला की बर्बाद होशील. आणि मला एकच शब्द माहिती होता, मी रस्त्यावर बसून काळे मणी ओवतोय. रस्त्यावर बसून जर काळे मणी ओवतोय म्हणजे नक्कीच मी आबाद नाही आहे. आणि मी जर आबाद नाही आहे तर बर्बादच्या पुढे दुसरं काही नाही आहे. पण मी विचार केला करून बघू, कारण नाही केलं तर काहीच नाही मिळणार, पण करून पाहिलं तर काहीतरी मिळण्याचे चान्सेस असतात. जसं म्हणतात ना, अनेक लोक म्हणतात आयुष्यात देवा माझं कधीतरी लॉटरी लागू दे, देवा माझी कधीतरी लॉटरी लागू दे. देव पण वरून म्हणतो तुझी लॉटरी तयार आहे, पण तू कधीतरी तिकीट विकत घे. तशी गोष्ट मनुष्याच्या आयुष्याची असतील, तशी माझी पण होती की मी म्हणायचो कधीतरी माझ्या आयुष्यात यश मिळू दे, चांगलं यश मिळू दे, चांगलं यश मिळू दे. त्यासाठी मला पण पुढं जावं लागतं असं या बिझनेसमध्ये आल्यावर माहीत झालं. आणि तो बिझनेस होता नेटवर्क मार्केटिंग. दिवाळीच्या दिवशी हा बिझनेस मी सुरू केला अनेक अडचणींमधून. आणि जसा सुरू केला, ज्यावेळेस मी प्रेझेंटेशन ऐकत होतो, खरंच सांगतो माझ्या डोळ्यापुढं इतके लोक होते
की मी याला सांगणार, मी त्याला सांगणार, मी त्याला सांगणार, तो माझ्याबरोबर लगेच येणार, हा माझ्याबरोबर लगेच येणार. म्हणजे अक्षरशः मी सांगतो, माझ्या जिगरी दोस्तांपासून तर माझ्या नातलगांपर्यंत सगळे माझ्या डोळ्यापुढे आले की हे सगळे मला ऐकतात आणि हे सगळे माझ्याबरोबर येणार. त्यावेळी तुम्हाला नेमका अनुभव कसा आला? तेच सगळ्या लोकांनी सांगायचे तुमचं ऐकलं का? तेच सांगायची आता वेळ आली आहे की आपण जे म्हणतो, विचार करतो, तसं कधी घडत नाही असं कायम होतं. आणि ते शब्द मला त्यावेळेस आठवले. रोज एका ताटात जेवणारे आम्ही 3 मित्र, त्यातला मी एक वजा केला तर 2, त्या दोघं पहिल्याच मिनिटाला नाही म्हटले. आणि त्यावेळेस मला वाटलं आता मी गहाण ठेवलेलं सोनं बुडणार. का? कारण आजच्या 13-14 वर्षापूर्वी नेटवर्क मार्केटिंग म्हटलं तर लोकांच्या डोक्यात एकच संकल्पना, चैन स्कीम, साखळी, माणसं जोडायचे. आणि लोकांना असं वाटायचं हे जास्त दिवस चालत नाही. अशा अनेक कंपन्या येतात, लोकांचे पैसे घेतात आणि पळून जातात. मला माहिती आहे आजच्या 14 वर्षापूर्वी हा बिझनेस ज्यावेळेस आम्ही सुरू केला, लोकांच्या दारात जाऊन आम्हाला प्लॅन प्रेझेंटेशन करावं लागायचे. लोकांना आम्ही फोन करून सांगायचो, त्यावेळेस तर माझ्याकडे फोनही नव्हता. माझ्या मित्रांच्या फोनवरून मी सांगायचो की आम्ही येतोय, तर लोक सांगायचे ठीक आहे या, आणि आम्ही यायच्या 15 मिनटं आधी लोक घरातून निघून जायचे. मी तर इथपर्यंत अनुभव घेतला, जे लोक मला हो म्हटले बिझनेस ऐकण्यासाठी ते मला नाही भेटले. आणि मी जर चुकून एखाद्या गल्लीतून जात असेल आणि त्यांनी जर मला पाहिलं हा येतोय, तर ते त्यांचा रस्ता बदलून घ्यायचे. असे अनेक अनुभव मला सुरुवातीला आले. आणि त्यावेळेस अनेक वेळा वाटलं पण की आपला काळेमणी व्हायचा व्यवसाय बरा आहे. का? कारण जेवढ्यांना आपलं समजत होतो त्या सर्व आपल्यांनीच मला लांब ठेवलं. आणि या बिझनेसमध्ये आल्यावर मला एक गोष्ट नक्की कळाली, हाय हॅलोचं कोण आणि खरं कोण. मी कायम सांगतो, तुम्हाला जर माणसं ओळखायची असतील तर नेटवर्क मार्केटिंग करा. का? तोंडावर तुमची स्तुती करून तुमच्याबरोबर सिगरेट बिडी फुकणारे किंवा जेवण करणारे आणि गळ्यात गळे घालून फिरणारे हे फक्त तोंडाचे मित्र आहेत, तोंडाचे नातेवाईक आहेत का खरे आहेत, तुमच्या भल्यासाठी किंवा एकमेकाच्या भल्यासाठी विचार करणारे आहेत, हे तुम्हाला फक्त नेटवर्क मार्केटिंग सांगू शकते. जो अनुभव आला तो शॉर्टकटमध्ये सांगितला. का? आपण इथं कोणाचं नावही घेऊ शकत नाही. बरोबर. आणि एकच गोष्ट समजली की या बिझनेसमध्ये आल्यावर मी आज इथपर्यंत पोहोचलो. तसं पाहायला गेलं तर माझं शिक्षण, मी 11वी आर्टमध्ये सपास आहे. आता ज्याला समजायचं त्याने समजून जा. आणि माझं एक छान रेकॉर्ड आहे, 5वीपासून 11वीपर्यंत मी इंग्लिशमध्ये कधी 35.1 घेतला नाही का 34.9 पण मिळवले नाही. एवढं छान एज्युकेशन. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला मला एकच माहिती होतं, एक 11वी पासला जगात झाडू मारणे वगैरे या पलीकडे दुसरी कुठलीही नोकरी नाही. आणि खरंच मी ज्यावेळेस गुजरातला जॉबला गेलो, मी झाडू मारायची काम केलं, बॉक्स पॅकिंगचं काम केलं एका कंपनीत. आणि त्याच कंपनीत मी ती कंपनी सोडताना बेस्ट कम्प्युटर हार्डवेअर इंजिनिअरचं सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडलो. गुड. ज्यासाठी माझ्याकडे कुठेही डिग्री नाही. आणि एक त्यावेळेस समजलं की तू किती शिकलाय शाळेत हे महत्त्वाचं नाही, पण लाईफमध्ये तुला शिकतच राहावं लागेल हे फार महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि मग ज्यावेळेस हा बिझनेस मला मिळाला, अनेक अडचणी आल्या. त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात या बिझनेसची एवढी मोठी काही सुरुवात नव्हती. म्हणून आम्हाला ट्रेनिंग एज्युकेशनसाठी चेन्नई, त्रिवेंद्रम, बँगलोर, अहमदाबाद, दिल्ली अशा ठिकाणी जावं लागायचं. आणि त्यासाठी मला आपल्याच दुकानातला गल्ला गोळा करून तोच उचलून ट्रेनिंगला जावं लागायचं. ॲक्च्युअल तुमच्या या यशाच्या प्रवासामध्ये
ॲक्च्युअल खरा टर्निंग पॉईंट कुठं आला? खरा टर्निंग पॉईंट सगळ्यात पहिले सुरुवातीला तर अनेक वेळा मला वाटलं सोडून द्यावं, पण जसं जसं पुढं जात होतो एक एक पायदान पुढे निघत होतो, कुठंतरी विश्वास बसायचा की होईल होईल होईल. मग कालांतराने समोरून सिनियरने सांगितलं की प्रवासासाठी गाडी पाहिजे म्हणून 2 व्हीलर घेतली आणि मला आनंद वाटला की आजोबांनंतर पहिला 2 व्हीलर घेणारा मी. नंतर 4 व्हीलर घेतली, आनंद वाटला की 7 पिढ्यांमध्ये 4 व्हीलर घेणारा मी. नंतर स्वतःचं घर घेतलं, परत आनंद वाटला की 7 पिढ्यांमध्ये या घरा व्यतिरिक्त दुसरं घर घेणारा मी. पण खरं लाईफमध्ये माझा टर्निंग पॉईंट तिथं आला ज्यावेळेस या बिझनेसमध्ये मी 1 करोड रुपये इन्कम टच केलं. साल कुठलं ते? साधारण तरी मी म्हणाल बिझनेस स्टार्ट केल्यानंतर एक 3.25 महिन्यात मी अरे वा. ते टच केलं. ही सगळ्यात मोठी आणि ग्रेट अचिव्हमेंट. येस, 3.25 वर्षात मी 1 करोड इन्कम या बिझनेसच्या माध्यमातून कमवलं. आणि त्यावेळेस कंपनीने माझ्यासाठी पुण्याला एक मोठं फंक्शन ठेवलं, करोडपती सेलिब्रेशन म्हणून, आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. का तर ज्याच्या लग्नात 5 लोक होते त्याच्या करोडपतीच्या सत्काराला 72,000 लोक आले होते, आणि ते पण तिकीट घेऊन. तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट. तिथे मला एक माहीत पडलं की एकटा तूच नाही, तुझ्यासारखे अनेक लोक समाजात आहेत ज्यांना या व्यवसायाची गरज आहे आणि ते आपल्यासारखी वाट पाहत आहेत. आणि मी त्यावेळेस तिथून जी सुरुवात केली मित्रांनो, कधीच मागे वळून बघितलं नाही. आजही मागे वळून कधी बघत नाही असं सांगेल, आणि बघणारही नाही. याचं कारण आहे, मी जो मागच्या 15 वर्षात संघर्ष केला किंवा मी जो नेटवर्क मार्केटिंगचा अभ्यास केला, माझं वैयक्तिक मत नाही आहे, तर वर्ल्ड फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशनचा एक अभ्यासक्रम आहे. आपल्या भारतात आज काय झालं आहे मला सांगावंसं वाटतं, नेटवर्क मार्केटिंग म्हटलं की लोकांना एक वेगळाच विचार डोक्यात येतो. म्हणजे मला जो समजलेला आहे तो अनुभव. मी एखाद्या वेळेस बरोबर असेल किंवा चुकीचं असेल. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे आपल्याच काही लोकांना त्याच्यामध्ये जबरदस्ती इन्व्हेस्टमेंट करायला लावायचं, म्हणजे त्यांच्या डोक्यावर पाय द्यायचा आणि आपण वर जायचं, असं मी जे समजलोय. असंच अनेक लोक हे पण म्हटलेले आहेत. मी समाजात फिरायचो, मित्रांमध्ये फिरायचो, त्यावेळेस माझ्या पाठीमागे ऐकलेलं पण सांगतो. नेटवर्क मार्केटिंगविषयी लोकांचे विचार काय, दुसऱ्याच्या मुंडक्यावर पाय देऊन पुढे जाणं, हा विचार आपल्या इंडियात आहे. पण मला एक सांगावंसं वाटतं, हे 100% खोटं आहे. नेटवर्क मार्केटिंग जर सांगायचं ठरवलं शॉर्ट भाषेत, तर तुमच्यामध्ये काय स्किल आहे, गट्स आहेत, ते बाहेर मैदानात काढून स्वतःला आणि इतरांना यशस्वी करण्याचा एक सरळ आणि सोपा आणि स्वच्छ मार्ग आहे, ज्यामध्ये पूर्वी काही कंपन्यांनी इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली नेटवर्क मार्केटिंगला बदनाम केलेलं आहे. मी कोणाचं नाव नाही घेणार, पण एकच सांगेल, आज भारत सरकार आता नेटवर्क मार्केटिंगच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. आज भारत सरकारने नेटवर्क मार्केटिंगसाठी रूल्स अँड रेग्युलेशन काढलेले आहेत. आज भारत सरकारच्या माध्यमातून स्किल इंडिया डिपार्टमेंटच्या माध्यमातून नेटवर्क मार्केटिंगसाठी एक्झाम सुरू झालेले आहेत. आज बँगलोर युनिव्हर्सिटीकडून BE नेट, BE नेट, BBA नेट, MBA नेट म्हणजे नेटवर्क मार्केटिंगच्या डिग्रीसाठी अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत. म्हणजे येणाऱ्या काळात नेटवर्क मार्केटिंग हा एक एवढा मोठा बिझनेस असणार आहे, जे लोक पूर्वी म्हणायचे चेन स्कीम साखळी, त्यांनासुद्धा येणाऱ्या काळात पस्तावा होणार. का तर नेटवर्क मार्केटिंग आज बेरोजगारीला संपवणारा जगातला एकमेव बिझनेस आहे. गुड. आणि मी एकच कायम सांगतो, आपण एज्युकेशन का घेतोय हे एज्युकेशन घेणाऱ्यांना बी माहीत नाही आणि त्यांच्या आईवडिलांनाही माहीत नाही की आपले मुलं कुठं चाललेत एज्युकेशन घेऊन. आणि शिकवणाऱ्याला तर काहीच घेणं देणं नाही, कारण तो शिक्षक लोकांना माफी मागतो
त्यांना काहीच घेणं देईन. त्यांना फक्त माहिती आहे आपला अभ्यासक्रम एवढा आहे, वाचून दाखवायचं आणि करून घ्यायचं. नेटवर्क मार्केटिंगमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती, तो अंगठा छाप असू द्या का हायर एज्युकेटेड असू द्या, त्याला शिकावं लागतं. आणि शिकल्याचा फायदा काय होतो, तर मी युवा पिढीला खास करून मेसेज देईल की नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट हे फ्रीमध्ये करण्याचा चान्स मिळतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे फ्रीमध्ये करण्याचा चान्स मिळतो. पॉझिटिव्ह थिंकिंग कशी असावी याची हॅबिट स्वतःला ठेवण्याचा नेटवर्क मार्केटिंगमध्ये चान्स मिळतो. आणि तुम्ही मोटिवेटर म्हणून अनेक ठिकाणी व्याख्यानं देतात, तुमचं ट्रेनिंग देतात. त्याच्यामध्ये नेमकं लोकांना तुम्ही कुठल्या संधी देता? मी आता मोटिवेटर नाही आहे, मी ट्रेनरही नाही. ठीक आहे, कंपनी म्हणती मी आहे किंवा लोक म्हणतात, पण मला एकच माहिती आहे, मी माझ्या आयुष्यातले लाईव्ह अनुभव एकत्र करून त्याच्यातून लोकांना पुढे जाण्याचा अनुभव सांगतो. एकच नेटवर्क मार्केटिंग का करावी याच्यावर माझं ट्रेनिंग असतं. ते नेटवर्क मार्केटिंग बाजूला ठेवून मी एकच सांगेल, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर एकच सूत्र डोक्यात ठेवा. पहिला पॉईंट, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला हे माहीत पाहिजे, मी जे काही करतो आहे ते का करतो आहे. आणि मी जे काही करतो आहे ते कसं करायचं, ह्या दोन गोष्टी जर माहिती असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण प्रॉब्लेम कुठे आहे, 100% जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर किती % व्हाय आणि किती % हाऊ असावा असं तुम्हाला वाटतं. तर लोक मला कायम सांगतात 50% व्हाय, 50% हाऊ. म्हणजे का करावं हे 50% माहिती पाहिजे आणि कसं करावं हे 50%. राईट. 90% लोकांचा हाच विचार आहे. पण 100% यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला 99% हे माहीत पाहिजे का करायचं आहे. एकदा का तुम्हाला हे माहीत पडलं मला हे का करायचं आहे, तर मला कसं करायचं आहे हे कोणाला सांगायला येण्याची गरज पडत नाही. मी सुरुवात करतो. आणि हेच माझ्या बाबतीत घडलं. मला नव्हतं माहीत हा बिझनेस किती मोठा घेऊन जाऊ शकतो. मी फक्त टाईमपास म्हणून पार्ट टाईम संध्याकाळी 7 नंतर हा व्यवसाय सुरू केला होता, माझा गाठण कामाचा व्यवसाय बंद झाल्यावर. पण जसं जसं मी एज्युकेशन घेत गेलो या बिझनेसमध्ये तसं मला माहीत पडलं की कुठंतरी एक व्हाय पाहिजे, क्लिअर पाहिजे, फोकस, की तुम्हाला काय पाहिजे याच्यातून. जसं शॉर्टकटमध्ये समजायला गेलो तर तुम्ही सायन्स निवडताना डोक्यात एक विचार असतो की मला डॉक्टर व्हायचं आहे. व्हाय, का मी सायन्स निवडायचं आहे, तर मला डॉक्टर व्हायचं आहे, हे ज्यावेळेस फिक्स असतं त्यावेळेस आपण त्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या माइंडला प्रिपेअर करतो. तसंच जीवनात मला यशस्वी व्हायचं आहे म्हणजे काय. तर अनेक लोक म्हणतात घर झालं मी यशस्वी झालो, मुलाबाळांचं शिक्षण झालं यशस्वी झालो, मुलीचं लग्न झालं, मुलगा नोकरी लागून गेला यशस्वी झालो, आता संपलं बस झालं. मी म्हणतो यशस्वी होणं म्हणजे काय हेच लोकांना अजून समजलेलं नाही. बरोबर. शॉर्टकटमध्ये बोलू नये पण बोलतो. लोकांना यशस्वी होणं म्हणजे काय तर खाव खुजाव बत्ती बुझाव एवढं आलं म्हणजे यशस्वी झालो असा अर्थ लोकांनी काढलाय. काही लोक जे यशस्वी होत नाही ते डायलॉग्स मारतात, पैसे काय वरती घेऊन जायचेत का, कशासाठी एवढं करायचं, शेवटी खड्ड्यातच जायचं. मी म्हणतो त्याच्या आधी जे काही करायचं त्याच्यासाठी जे लागतं तो पैसा आहे. आणि मी पैसा नसतानाचंही लाईफ पाहिलं आहे, समाजातल्या लोकांपासून, मित्रांपासून, सगळीकडून. आणि पैसा आल्यावरही पाहिलं आहे ह्याच लोकांकडून
की लोक तेच आहेत, बदलाव कुठं होतो. म्हणजे पूर्वी एक म्हण होती, बाप बडा ना मैया. सबसे बडा. मी नाही म्हणत आहे, हे तुम्ही म्हणतायत. ही म्हण आजच्या काळात 100% तंतोतंत खरी आहे. मी युवा पिढीला एकच सांगेल, शिक्षण जरूर करा, पण कोणाच्या हाताखाली नोकर होण्यासाठी बिलकुल करू नका. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे स्वतःचा बिझनेस, स्वतः बॉस. वाटलं काम केलं, नाही वाटलं आराम केला. जे युवा पिढीला आज पाहिजे की पाहिजे तेव्हा आराम आणि पाहिजे तेव्हा काम, हा बिझनेस म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. पण यात एक गोष्ट डोक्यात ठेवा, येण्यासाठी इथं या, पण एक डोक्यात ठेवा, इथं शिकावं लागेल. तुम्ही कितीही शिकलेला असणार, ते बाजूला इथे शिकावं लागेल. का तर एक साधारण व्यक्ती इथे शिकून आज करोडपती बनू शकलेला आहे. मी एकच सांगतोय, या नेटवर्क मार्केटिंगकडं. लोक का टाळतात? कारण पूर्वीचे जे विचार आहेत तेच नव्या पिढीला सांगितले जातात. अशा अनेक कंपन्या आल्या, अनेक गेल्या. 100% मी नाही म्हणत नाही, पण कुठली चांगली गोष्ट येण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी घडतात. तेव्हा त्या घडलेल्या चुकीच्या गोष्टींमधून सावरत सावरत एक चांगली गोष्ट येते, आणि ती चांगली गोष्ट नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये मला मिळाली. त्या नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीचं नाव आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. बरं, आता जर समजा अनेकांना या व्यवसायात जर उतरायचं असेल तर त्यांनी उतरायचं कसं? मी एकच सांगेन, पहिले स्वतःची मानसिकता तयार करा की मला बिझनेसमॅन बनायचं आहे, मला बिझनेस करायचा आहे. इथून सुरू झालं तर मग पुढचं पाऊल आहे कसा करायचा आहे. मी सांगेन, समाजात आज जंगम समाजाला इन्कमची फार गरज आहे. आपण बघतोय जंगमच नाही, लिंगायत समाज आणि इतर सर्व आपले देशवासी हे सर्व समान आहेत आणि सगळ्यांनाच आज इन्कमची गरज आहे. आज मी ट्रेनिंग एज्युकेशनमधून हा स्टडी करतोय की आपल्या भारतात या मिनिटाला 80% लोकांना एक्स्ट्रा इन्कम सोर्सची गरज आहे. बरोबर. पण प्रॉब्लेम कुठे? इन्कम सोर्स एक्स्ट्रा सुरू करायचा आहे तर व्यवसाय करावा लागेल किंवा पार्ट टाईम जॉब. आता अनेक लोक पार्ट टाईम जॉब पण करतायत, तरी पण महिन्याचा खर्चसुद्धा आज भागत नाही. काही लोक व्यवसाय करायच्या इच्छित आहे पण भांडवल नाही आहे. आणि नेटवर्क मार्केटिंग का करावं? तर मी सांगेन, सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जमेची बाजू सर्व इंडियन लोकांना जी आवडती, नेटवर्क मार्केटिंगमध्ये भांडवल लागत नाही. या बिझनेसमध्ये पैसा इन्व्हेस्ट करायचा नाही. जर कोणी म्हटलं इन्व्हेस्टमेंट आहे, नेटवर्क मार्केटिंग आहे, तर तो धादांत खोटा बोलतो. नेटवर्क मार्केटिंगमध्ये प्रॉडक्ट खरेदी करून तुम्हाला व्यवसायाची फ्री ऑफ कॉस्ट सुवर्ण संधी मिळते. म्हणजे पूर्वी जे इन्व्हेस्टमेंट करावं लागायचं ते तुम्ही आता अशा पद्धतीने बिझनेसची डिझाईन बनवली की तुम्हाला आता इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, फक्त तुम्ही खरेदी करायचं. म्हणजे तुम्ही एखाद्याला वाटलं तर तो ऑटोमॅटिक या बिझनेसमध्ये 100%. पूर्वी पण तसं नव्हतं, पण काही अनेक कंपन्यांनी तो तयार केलेला एक वातावरण होतं की इन्व्हेस्टमेंट करा, लोक जोडा आणि पैसे कमवा. आज भारत सरकारच्या रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे नेटवर्क मार्केटिंग करायची म्हणजे कंपनीला, तुम्ही जर पर्चेसिंगला आले आहे तर तुम्ही पैसे दिले तर कंपनीला तुम्हाला प्रॉडक्ट देणं आहे. म्हणजे जसं आपण मार्केटमध्ये व्यवहार करतो, एखाद्या दुकानात जाऊन मी पैसे दिले, कपडे घेतले, व्यवहार पूर्ण झाला. नेटवर्क मार्केटिंगमध्ये माझ्या कंपनीमध्येही तसंच आहे. पैसे दिले, वस्तू मिळाली, व्यवहार पूर्ण झाला. पण इथे फायदा काय झाला तर तुम्हाला जे ट्रॅडिशनल मार्केटमध्ये जे मिळत नाही तो एक चान्स इथे मिळाला, व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी. तर नेटवर्क मार्केटिंग हा व्यवसाय आहे काय? सोप्या भाषेत समजवायला गेलं तर ॲडव्हर्टाईज करणे एवढाच नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय. ॲडव्हर्टाईज करणे.
आज आपण कुठल्याही एखाद्या लेडीजने नवी साडी आणली तर ती गप्प बसत नाही, 4 मैत्रिणींना चहाला बोलवती, जाणून बुजून साडीला हात लावती, जेणेकरून समोरचीने विचारलं पाहिजे काय ग नवी घेतली का. राईट. बरोबर. एखादा मित्र नवी गाडी घेतो, तो गल्लीत जाणून बुजून तिला फिरवतो की लोकांनी विचारलं पाहिजे नवी घेतली का. ही आपण फुकटची ॲडव्हर्टाईज आज मार्केटमध्ये करतो. आणि नेटवर्क मार्केटिंग काय म्हणते, याच ॲडव्हर्टाईजचे तुम्हाला पैसे मिळाले तर फक्त तुम्ही ती ॲडव्हर्टाईज करण्याऐवजी अशी ॲडव्हर्टाईज करा ज्याच्यातून तुम्हाला पैसे मिळतील. आम्ही बी घडवलो, तुम्ही बी घडा. पण प्रॉब्लेम काय, इंडियन मेंटॅलिटी असं म्हणती ॲडव्हर्टाईज करण्याचं काम आमचं नाही, ते काम धोनी, अमिताभ बच्चन यांचं आहे. मग मी काय म्हणतो, आपणच त्यांना मोठं केलं आहे ॲडव्हर्टाईज करून. बरोबर. गणपती दूध पिला, एकेकाळी अशी ॲडव्हर्टाईज आली होती, गणपती दूध पिला. काही असो, पण ती अमेरिकेत सुद्धा लोकांनी गणपतीला दूध पाजलं. ही काय होती, कम्युनिकेशन ॲडव्हर्टाईज होती. हे काय होतं, माउथ टू माउथ रिकमेंडेशन होतं. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे आपलीच एकमेकात बसून करायची ॲडव्हर्टाईज. आणि त्याच ॲडव्हर्टाईजला धरून जर बघितलं, आपल्याला आपण संस्कृती म्हणतो, बिझनेसमॅन त्याला नेटवर्क मार्केटिंग म्हणतात. म्हणजे काय, मला एखादी गोष्ट आवडली, मी सोमनाथ दादाला सांगितली, माझं मन काय म्हणतं, मला आवडलं म्हणून मी सांगितलं, पण ही झाली ॲडव्हर्टाईज. आणि ही प्रत्येक व्यक्ती करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नेटवर्क मार्केटिंग का करायची. नेटवर्क मार्केटिंग यासाठी करायची ज्याला खरंच मनापासून आयुष्यात यशस्वी व्हायची इच्छा आहे. मग यशस्वी होणं म्हणजे काय, तर घर येणं होणं म्हणजे यशस्वी होणं नाही. वाईट वाटेल पण मी क्लिअर बोलतो, एक चिमणीसुद्धा एक एक काडी गोळा करून काय बनवती, घोसला बनवते. मग ती यशस्वी झाली असं मानती का, नाही. मग मुलांना मोठं करून एज्युकेशन करून त्यांना त्यांच्या मार्गाला लावून देणं म्हणजे यशस्वी होणं, तर मी तेच म्हणेल, एक चिमणीसुद्धा एक एक दाणा आणून आपल्या पिलांना खाऊ घालती. मग तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपले कर्तव्य आहेत. मग यशस्वी होणं म्हणजे काय, तर जी माझा विचार आहे, मला जगाचा विचार माहीत नाही, माझा विचार आहे, ज्या वेळेस मी थकून बसेल आणि माझं शरीर थकेल, त्या दिवशी मला बसल्या जागेवर इन्कम चालू असले पाहिजे, त्याला मी यशस्वी होणं म्हणणार. कारण पूर्वी सगळेजण गव्हर्मेंट जॉबच्या मागे लागायची, कारण होतं रिटायर झाल्यावर पेन्शन येणार. आताच्या काळात रिटायर झाल्यावर टेन्शन येतं, पेन्शन येत नाही, कारण पगार बंद, पेन्शन नाही. मग त्याने म्हातारपणात करायचं काय, तर मी म्हणतो ह्याच गोष्टीचं सोल्युशन आहे. युवा पिढीला नाही, पण अनेक 40-45 उलटलेले पण ऐकत असतील, त्यांनाही माझं सांगणं आहे, रिकामटा वेळ टी व्ही पुढं घालवण्यापेक्षा, रिकामा वेळ इकडं तिकडे चौकांमध्ये बसण्यापेक्षा, तेवढा वेळ जरी नेटवर्क मार्केटिंगला दिला, 5 वर्षानंतर 100% आयुष्यात तुम्ही यशस्वी झालेले असणार. हे नेटवर्क मार्केटिंगची ताकद आहे. याचं कारण सांगतो, कारण इथे टीमवर्क आहे. इथं एकटा व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. मी कमी शिकलेला होतो, पण माझ्या डोक्यावर माझे सिनियर टीचर होते, त्यांनी हात धरून पुढं नेलं. म्हणजे ज्याला जे जमतंय त्याला एकत्र घेऊन, एक क्रिकेट टीमसारखं एकत्र राहून नेटवर्क मार्केटिंगमध्ये अंगठा छाप, हायर एज्युकेटेड, गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत सगळे लोक येऊन यशस्वी होऊ शकतात. हाच एक प्लॅटफॉर्म असा आहे, इथे तुमचं एज्युकेशन विचारलं जात नाही, तुमची जात विचारली जात नाही, तुम्हाला 18+ लागतं एवढाच एक नियम आहे. आणि इथे फक्त एकच विचारलं जातं, जे जगात काय कुठंच विचारलं जात नाही, तुमचे स्वप्न काय आहेत. बस, जे जगात कुठंच विचारलं जात नाही ते इथं विचारलं जातं. आणि जे जगात कोणीच बोलत नाही ते इथं सांगितलं जातं की तुम्ही इथे यशस्वी होणारच. फक्त एक नियम आहे, सोडायचं नाही. मलाही मागच्या 15 वर्षात अनेक अडचणी आल्या, महाभयंकर अडचणी आल्या, पण मी एकच केलं, अडचणींना
स्मॉल इश्यू समजलो आणि बाजूला ठेवलं आणि मी पुढं निघत गेलो. कारण मला कोणीतरी शिकवलं होतं, प्रॉब्लेम जेवढे जवळ ठेवणार तेवढे मोठे होणार, प्रॉब्लेमला जेवढे स्मॉल इश्यू म्हणणार तेवढे छोटे होणार. आणि स्मॉल इश्यू हा झाला की कामाकडे मार्ग सुरू होतात. हेच मी सांगेन. ही कथा ऐकून मला एक ओळ आठवली. संग्राम जिंदगी है, लढना तुम्हें पडेगा, जो लढ नहीं सकेगा आगे नहीं बढ़ेगा. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला संघर्ष हा करावाच लागणार आहे. आणि कुठे ना कुठे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ललित डोंगरेंच्या बाबतीत एवढे यशस्वी झाले पण ते अजूनही जमिनीवर आहे. एखादा सर्वसामान्य व्यक्ती जरी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आलात तर ते त्याला हात धरून बसवतात आणि सगळ्या त्यांच्या शंकांचं निरसन करत असतात. असा हा आभाळाजवळ पोहोचलेला व्यक्ती अजूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत. हा या ललित डोंगरेंचा अतिशय प्लस पॉईंट आहे. मी यांना विनंती करतो की आपल्या समाजासाठी जर एखाद्याला या व्यवसायात यायचं असेल तर त्यांनी कसं यायचं, पटकन तुमच्याशी कसा कॉन्टॅक्ट करायचा किंवा तुमच्या टीमशी कसा कॉन्टॅक्ट करायचा हे आपण कृपया त्यांना 100% ऑलरेडी आपल्या समाजातले अनेक लोक माझ्या या बिझनेसमध्ये आहेत, अनेक वेगवेगळ्या टीम्समध्ये आहेत. मी एकच सांगेल, हा बिझनेस सुरू करा. हा बिझनेस सुरू करा. तुम्ही समाजात आज कुठं आहात याला महत्त्व नाही आहे, म्हणजे कोणत्या गावाला आहात असं माझा अर्थ आहे. फक्त सुरू करा. का तर तुमच्यामुळे समाजातील अनेक लोकांना रोजगार मिळेल, एक्स्ट्रा इन्कम सोर्स मिळेल. तुमच्यामुळे भारतातील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल. आणि कायम मी सांगतो, आपल्या धर्मांमध्ये पण म्हटलं आहे, परमार्थ करा. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे परमार्थच आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात रोजगार देऊन त्याला डेव्हलप करणे हा परमार्थ आहे. पण आनंदाची गोष्ट इथे परमार्थात स्वार्थ पण ऑटोमॅटिक सुरू होऊन जातो. इन्कम यायला सुरुवात होती. इथं 3 गोष्टी पूर्ण होतात ज्या जगात प्रत्येक माणसाला पाहिजे. पहिली गोष्ट पैसा. इथे भरपूर मिळतो. तुम्ही जेवढी तुमच्यात कॅपॅसिटी मेहनत करण्याची तेवढी करा. तुमच्या कॅपॅसिटीला न्याय देणारच इन्कम तुम्हाला इथे मिळेल. दुसरं, प्रत्येक माणसाची एक इच्छा असते, मला नाव मिळावं, फेम मिळावं, मी फेमस व्हावं. ते पण इथं मिळतं. तिसरं, मी पुण्य कमवावं असं प्रत्येकाला वाटतं आणि रिटायरमेंटनंतर लोक त्या कामाला लागतात. नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्ही पहिल्या दिवसापासूनच त्या कामाला लागतात. कारण तुमच्यामुळे कोणाला रोजगार मिळतो हे पुण्याचंच काम आहे. तुमच्यामुळं कोणाच्या घरात 2 पैसे इन्कम चाललं आहे हे पुण्याचं काम आहे. तुमच्यामुळं कोणाचं घर होतं आहे हे पुण्याचं काम आहे. तुमच्यामुळं कोणाची गाडी येते हे पुण्याचं काम आहे. तुमच्यामुळं कोणी कर्जबाजारी व्यक्ती कर्जातून नील होतं आहे हे पुण्याचं काम आहे. तुमच्यामुळं अनेक लोक अनेकांना अडचणींमधून बाहेर काढतायत. याच्यापेक्षा मोठं पुण्य काय? आणि आपल्या संतांनी सांगितलेलंच आहे, ज्यावेळी आपण इतरांच्या आनंदाचा, कल्याणाचा विचार करतो त्यावेळी आपण आपोआपच आनंदमय आणि कल्याणदायक अशा वातावरणात येत असतो. म्हणजे दुसऱ्यांचं दुःख दूर करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण आपलं स्वतःचं दुःख विसरतो आणि आपण आनंदाकडे प्रवास करतो. हेच म्हणायचं आहे ना तुम्हाला? येस. कारण कायम सांगतो मी, मार्केटमध्ये आनंदी व्हायचा रस्ता आहे का नाही माहीत नाही, पण नेटवर्क मार्केटिंग हा सदा आनंदी राहण्याचा रस्ता आहे. कारण रोज लोकांविषयी विचार येतात की याच्या टीममध्ये चांगलं आज हे काम झालं पाहिजे, उद्या ते काम. प्रत्येकाच्या प्रगतीविषयी इथे विचार केला जातो. आणि ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याच्या प्रगतीचा विचार करतात 100% तुमची प्रगती ही वरच्याने लिहून ठेवली आहे. कारण आपण काय म्हणतो, आपल्याला देव म्हणतो बघा, म्हणजे आपल्या धर्मग्रंथांमध्ये पण आहे की तुम्ही दुसऱ्यांसाठी मागाल तर नक्की मिळेल आणि लवकर मिळेल. राईट? बरोबर. आम्ही विवेकानंद केंद्रामध्ये शेवटची ओळ सांगतो, जीवने याव दादानम. म्हणजे आम्ही या जीवनात जे जे काही घेतलेलं आहे, स्यात् प्रदानम ततोधिकम, त्याहीपेक्षा अधिक आम्ही इतरांना देऊ शकू. इत्येषा प्रार्थना अस्माकं भगवन् परिपूर्यताम. हे भगवंत आमची हीच प्रार्थना आहे आणि ते ऑलरेडी तुम्ही करत आहात. तुम्ही जे काही घेतलं आहे त्याहीपेक्षा जास्त द्यायचा प्रयत्न करतायत. प्रत्येक व्यक्ती आज सकाळी उठला देवाला पूजतो. 100% आपणही पूजतो सगळेजण. काय मागतो? मला
चांगलं राहू दे, माझ्या परिवाराला चांगलं राहू दे. नेटवर्क मार्केटिंगवाला म्हणतो माझ्या टीमला चांगलं मिळू दे, त्यांचं भलं होऊ दे. आपोआप माझं होईल. मला काहीच नाही दिलं तरी कंपनी देणार आहे. ही ज्यावेळेस विचार येतात त्यावेळेस ऑटोमॅटिकली पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये येत जातो. जाताना 2 सेकंद घेतो. नव्या पिढीला एक आजार लागला आहे, वाईट वाटू देऊ नका. घाम न गाळता पैसा आला पाहिजे, मेहनत न करता जागेवर बसून पैसा आला पाहिजे. त्यासाठी अनेक मार्ग नव्या पिढीसाठी आलेत. मी कुठल्याही मार्गाचं नाव नाही घेणार, पण नव्या पिढीला एकच सांगेल, पूर्वीसुद्धा नव्हतं, आमच्या काळातही नव्हतं आणि इथून पुढेही नसणार की बसल्या जागेवर पैसा मिळणार. मेहनत तर करावीच लागेल. ती इथून खाली करा, एक तर इथून वर करा. इथून खाली करणारा पोटभर खाणार, इथून वर करणारा लाईफटाईम पिढीपर्यंत खाणार. का? मेहनत जरुरी आहे. हार्डवर्क त्याला म्हणतात. नवीन पिढी हार्डवर्क, मी म्हणतो हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क आजच्या जगात जरुरी. आणि ते 2 गोष्टी नव्या पिढीला पुढे घेऊन जाऊ शकतात. आणि नव्या पिढीला डेव्हलप व्हायची इच्छा असेल मानसिक पद्धतीने तर नेटवर्क मार्केटिंगमध्ये जरुरी आहे. एवढंच बोलेल. जय माय लाईफस्टाईल. धन्यवाद सर. तुमच्याकडून नेटवर्क मार्केटिंग आणि यशस्वी जीवनाबद्दल आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना बऱ्याचशा अशा गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. आणि तुमच्याकडून प्रेरणा घेऊन सतत प्रयत्न करत राहणे आणि छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष न देणे आणि आपल्या ध्येयावरच आपलं जसं विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका. याच प्रकारचं तुम्ही ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा आमच्या सर्व प्रेक्षकांना दिलेली आहेत. तर तुमच्याकडून आमच्या प्रेक्षकांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्यात. तुमच्या या पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला सांगितल्याबद्दल.